नमस्कार मंडळी, आम्ही भोजननी या रेसिपी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण मट्टा कसा करायचा ते पाहणार आहोत। मट्टा तयार करण्यासाठी मी अंदाजे 3 ग्लास ताक घेतलेले आहे। ताक थोडंसं पातळच असावं, मट्टा तयार करण्यासाठी जास्त घट्ट ताक घ्यायचं नाही। हे आलं आहे, मी हे आलं किसून घेतलेलं आहे। त्याचा असा आपण रस काढून घ्यायचा आहे। जितका होता होईल तेवढा पिळून घ्यायचा। हे पहा, आणि जर निघत नसेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा। तेव्हा त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलंय आणि या पाण्यामध्ये कुस्करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आलं। फक्त आल्याचा रसच वापरायचा आहे आपल्याला, त्यामध्ये संपूर्ण आलं टाकायचं नाही। आल्यामुळे स्वाद खूप छान येतो। मट्ट्याला जी काही टेस्ट येते ती फक्त आणि फक्त आल्याच्या स्वादामुळेच येते। त्यामुळे आल्याचा हे बघा, आल्याचा रस छान असा पिळून घेतलाय आलं आपण। यामध्ये आता हा अर्धा चमचा मी मिरचीचे तुकडे टाकणार आहे, कारण जास्त मिरची घालायची नाही, कारण आल्यात ऑलरेडी तिखटपणा जास्त असतो। त्यामुळे त्यात थोडीशीच मिरची टाकायची। ही जिरेपूड आहे, मी भाजून जिरं त्याचं कूट करून घेतलेलं आहे। अर्धा चमचा जिरेपूड टाकते मी। त्यानंतर याला सेंधा मीठ म्हणतात, जसं आपल्या भाषेत आपण काळं मीठ म्हटलं तरी चालेल। हे काळं मीठ अर्धा चमचा टाकते। यातले कुठलेही प्रमाण म्हणजे तुम्ही तंतोतंत जुळवू शकत नाही, जरा ताकाच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। हे बघा, अर्धा चमचा मी पिठी साखर टाकते। पिठी साखर जास्त टाकायची नाही, अर्धा चमचा टाकायची। आणि खूप सारी त्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर। या मधल्या साहित्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तुम्ही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पळीच्या साहाय्याने असं हलवून घ्या। हे बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। मट्ट्याच्या ताकाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची आणि असं हलवून घ्यायचं। कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। याचं मापाचं प्रमाण काय ठरलेलं नाही, साहित्य टाकण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। मी सगळे जिन्नस अंदाजेच वापरलेले आहेत। थोडा आता पिऊन बघणार आहे मी, त्याच्यामध्ये काही कमी आहे का। बघा, मी टेस्ट करून पाहिलंय, आल्याचं चव छान उतरलेली आहे। जरास मला अजून त्यात सेंधा मीठ कमी वाटतंय, म्हणून मी अजून अर्धा चमचा सेंधा मीठ टाकते। कोणतंही याचं प्रमाण तुम्ही चव चाखूनच मगच त्यामध्ये ऍड करा। आता हे छान सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे। आता यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मट्टा थंडगार होण्यासाठी आपण घालणार आहोत त्यामध्ये बर्फाचे खूप सारे तुकडे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि आता तयार आहे आपला प्यायला लग्नाच्या पंक्तीत होतो तसा मट्टा। बघा, पूर्वी लग्नामध्ये मसाले भात, जिलेबी आणि मट्टा हे जेवण असायचं। तुम्हाला वाटेल जिलेबी आणि मट्टा हे कॉम्बिनेशन काय आहे, पण ते कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं। एकदा ट्राय करून बघा। मसाले भाताची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि लवकरच झटपट जिलेबी कशी बनवायची ते इन्स्टंट जिलेबी रेसिपी मी टाकणार आहे चॅनेलवर। रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब। तयार आहे मट्टा रेसिपी। अशा पद्धतीने तुम्ही मट्टा करून प्या। बघा, ही मट्टा मी ग्लासमध्ये सजवण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी ओतलेला आहे, काचेच्या ग्लासमध्ये। पण हे स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या वाटीत घ्यायचं आणि भरपूर प्यायचं। अप्रतिम लागतंय। एकदा रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।